नमस्कार मंडळी. आज पाणीपुरी खायची इच्छा होत आहे, पण कळत नाही आहे पाणी कसं बनवायचं. तर चला तर मग सुरू करूया पाणीपुरीच्या पाणीच्या सोबत. सगळ्यात पहिले मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आल्याचे तुकडे, लसूण टाकायचं आहे, मिरच्याचे काप करून घेतलेले आहेत, पुदिना टाकायचा आहे आणि हिरवी कोथिंबीर टाकायची आहे. हे सगळं वाटण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हे वाटण फिरवून झालेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी आणि थोडे आईस क्यूब्स टाकणार आहोत. मी 4 आईस क्यूब्स आणि पाणी घातलेलं आहे. पुन्हा फिरवून घेऊया आपण या मिक्सचरला. तुम्ही बघू शकता हे पाणी छान हिरवागार रंग दिसतोय या पाण्याचा. मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. आता आपल्याला पाणीपुरीचं पाणी बनवायचं आहे. तर याच्यामध्ये आपण तिखट वापरलेलं आहे. तिखटासाठी आपण काय वापरलेलं आहे, हिरवी मिरची. आता मला याच पाण्याला थोडंसं आंबट गोड करायचं आहे. तर मी आता यामध्ये गुळाचे खडे टाकते आहे, ठीक आहे, आणि थोडंसं आमचुराची पावडर टाकते आहे. एक चमचा आमचुराची पावडर टाकते मी. 1 चमचा आमचुराची पावडर टाकली आहे. आपण इतका छोटा खडा टाकतोय गुळाचा, कारण की जास्ती गोड पण नको व्हायला. पाणी आंबट, गोड आणि तिखट तिन्ही चव लागायला पाहिजे. तर इतकाच तुम्ही खडा टाकायचा, ठीक आहे, गुळाचा. आता पुन्हा एकदा आपण हे फिरवून घेऊया मिक्सरला. आपलं पाणी फिरवून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी आणि रंगही बघू शकता. दाट हिरवा रंग आलेला आहे. मी हे पाणी चाळून नाही घेतलेलं आहे. तुम्हाला चाळायचं असेल तर तुम्ही चाळू शकता. मला असंच पाणी आवडतं, ठीक आहे. याच्यामध्ये आता आपण काही मसाले टाकणार आहोत. मिऱ्याची पूड टाकायची आहे. आवडीनुसार टाका, तुम्हाला कसं तिखट लागतं, कारण की आपण हिरवी मिरची पण अगोदर टाकली होती. तर आपल्याला तिखट जे आहे ते सगळं बॅलन्सिंग करायचं आहे, त्यानुसार टाकायचं आहे. चाट मसाला, काळं मीठ, आणि अगदी अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे. आणि अर्ध लिंबू बिया काढून घेतलेलं ते या पाण्यामध्ये पिळायचं आहे. आता हे पाणी छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता.